हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे बैलपोळा. बैलपोळा हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आणि तो सण साजरा करण्यासाठी आम्ही आता छान तयार झालो आहे. मीही छान साडी घालून तयार झाली आहे. देवीश्वरी छान नवीन कपडे घालून तयार झाली आहे. मग आम्ही आता घरामध्ये बैलाची पूजा करणार आहोत आणि आम्ही छानशी पूजेसाठी सजावटी केली आहे. बघा ना, देव कसा मध्ये मध्ये करत आहे. आपल्या महाराष्ट्रामधील सण प्रथा ह्या आपल्या लहान मुलांना कळाव्या आणि त्यांनाही त्यांची समज यावी यासाठी आपण हे सण आणि अतिशय उत्साहाने साजरे केले पाहिजे. त्यांनाही समजवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. मग आम्ही बळीराजाची छानशी पूजा केली. मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला आहे. तोही नैवेद्य बळीराजाला दाखवला. देवने छानसं दर्शन घेतलं. इशूही दादाचं पाहून दर्शन घ्यायला गेलेली आहे आणि आम्ही अशी ही बळीराजाची पूजा अतिशय उत्साहाने आणि छानपैकी केलेली आहे. आणि मग आम्ही आता विदर्भामध्ये राहतो, तर आम्ही बाहेर लोक कसे पूजा करतात हे पाहण्यासाठी बाहेर जाणार आहोत. विदर्भामध्ये बळीराजाची पूजा ही अतिशय खूप उत्साहाने साजरी केली जाते. विदर्भामधील लोकांच्या घरी, प्रत्येकाच्या घरी बैलाची जोडी येते आणि ते लोक त्याची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. इतर भागांपेक्षा अतिशय उत्साहाने विदर्भात बैलपोळा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मग आम्हीही त्या जोडीची दर्शन घेतलं, पूजा केली, आरती केली आणि छानसं फोटोजही काढले. बघा ना, देव किती छान दिसत आहे. आणि आम्ही शेवटी फॅमिली फोटो घेतला आणि तेथील शेजारच्या मैत्रिणीसोबतही मी छानसे फोटोज काढले. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं आणि बैलपोळा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला. हा सण विदर्भातील मला खूपही आवडला करण्याची पद्धत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर